सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। पुण्यातील वनराज आंदेकर आणि आयुष कोमकरच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये यासाठी पोलीस अधिक सतर्क झालेत। गणेश पेठेतील मासळी बाजारावर पुणे पोलीस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई केली आहे। बंडू आंदेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले। आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या नागझरी नाल्यावर भरणाऱ्या बेकायदा मासळी बाजारावर पोलिसांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रानंतर कारवाई करण्यात आली आहे। मासळी बाजाराची इमारत असतानाही आंदेकरच्या आशीर्वादाने नाल्यात अतिक्रमण करून बेकायदा मासळी बाजार चालवला जात होता। या मासळी बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा मिळत होता, ज्यावर त्यांचं साम्राज्य उभं राहिलं होतं। मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केली असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। या कारवाईच्या वेळी नागझरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।